मित्रांनो, आपण आत्ताशीच आताच मुलाखत टाकली होती मिलिंद दादांची भोंगा आणि मेहरबानचा विजयाचा गुलाल घेतला, पण थोडक्यात घेतली होती. दादानं म्हटलं तर नंतर एकदम मस्त मुलाखत घेऊ. आता दादा निवांत भेटलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? आज एकदम 3 वाजता शर्यत, तुम्ही बोलले तर 3 वाजता शर्यत होणार होती आणि 3 वाजता शर्यत झाली आणि 3 गुलाल घेतला. काय म्हणाल? व्हॉट्सअपच्या गाड्या लवकरच झाल्या पाहिजेत, कारण की संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी जमा होते खाली. म्हणून ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या त्यांनी लवकरच केल्या पाहिजे. आणि आमची पण व्हॉट्सअपला जमली होती. मी पैऱ्यामध्ये पळालो आज. मेहरबान आणि संतोष तोडकर यांचा सुंदर यांची गाडी जमली होती. तिकडे विकास शेठ खानावकर यांचा पक्ष निघाला आणि आपला इकडे भोंगा निघाला. सुंदर अशी चारी नंदी पळाल्या आणि मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मेहरबान आणि भोंगाने विजय प्राप्त केला. नक्कीच चारही नंदी टॉपचे आहेत आणि चांगलंच मैदानात आल्यावर त्यांचा पळ असतो. पण आता भुंगा असा झालाय की आता लोकांच्या म्हणजे जिथे जिथे आम्ही सुट्टीवर असतो ना दादा, सुट्टीवर असताना भुंगा आणि सैराट, म्हणजे भुंगाच्या पायऱ्यात जो असेल, सैराट असो किंवा भुंगा असो किंवा मेहरबान असेल, ही गाडी कोणाला मारणार नाही, असे शब्द निघतात तोंडातून अक्षरशः. आम्ही जेव्हा सुट्टीवर असताना काय बोलाल? संपूर्ण जनतेचं प्रेम आहे आणि जे बोलतात त्यांच्या तोंडावरती लक्ष्मी आहे, कारण की त्यांच्या शब्दाच्या साठीच ते होतं. कारण की आपण दिवसभर जे जपतो तसंच रिझल्ट लागतो. आणि शेवटी भुंगावरती, सैराटवरती, मेहरबानवरती अखंड महाराष्ट्र जनता प्रेम करते. त्याच्यामुळे यांच्या मागे चांगला देवाचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादासाठी, त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्यासोबत ही जी आमची जी करणारी मेहनत आहे भुंगाच्या वरती, त्यांच्या सगळ्यांचं प्रेम आहे. त्याच्यामुळे तो नेहमी गुलालालाच पात्र ठरतो. आदत असतानाच तुमच्या दावणीला येऊन भुंगाने कमाल दाखवली आणि घाटावरती सुद्धा धमाल केली. तसाच आज पैऱ्यामध्ये मेहरबान होता, तो सुद्धा आदत असताना, म्हणजे बोलतात ना, महबूब नंतर जर कोणत्या त्यांच्या दावणीला चांगला नंदी लागला असेल तर मेहरबान. त्या नंदीबद्दल काय बोला? मालकाचे कष्ट आहेत आणि मालकाची मेहनत आहे आणि त्यांची नीतिमत्ता साफ आहे. त्याच्यामुळे बघा, त्यांच्या लागोपाठ नंदी लागतात. ज्या मालकाची नीतिमत्ता साफ नसते किंवा त्यांच्या मनामध्ये वेगळी काय भावना असते, एक नंदीनंतर त्याच्या दावणीला लवकर नंदी लागत नाही. किती नंदी घेतले तरी काय त्यांना हे, कारण की मालकाचा स्वभाव आणि त्याची नीतिमत्ता पण साफ लागते. लागोपाठ आमचा जपान होता, जपान नंतर लगेच आमचा भोंगा लागला. भोंगानंतर पण चांगला नंदी आमचा एक पळतोय, पण तो आम्ही जरा थोडं लांब ठेवलंय. पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्याला मुंबईचं दर्शन आम्ही करू आणि मुंबईमध्ये परत आमचा तो पण नाव चालवेल, अशी आमचे सुरेंद्र पाटील, आमचे आकिब शेठ, हे सगळ्यांची मंडळींची अशी हे आहे का भुंगाच्या पायावरती पाय ठेवून आमचा तो नंदी काम करेल. तो येणाऱ्या काळामध्ये लवकरच मुंबईमध्ये दाखल होईल. बघा, जिथे जिथे मोठा गोलाल असतो ना, तिथं भुंगा कुठेच कमी पडत नाही. आता रविवारी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला फक्त नंदी पळवत नाहीत आणि आज गुलाल घेतला भुंगाने. जो तुमच्या कपालावरती गुलाल दिसतो तो तुम्हाला फक्त लावून दिला भुंगाने आणि मेहरबानी. तोच गुलाल आई एकवीर मातेच्या चरणी 3 फेऱ्यामध्ये भुंगा आणि मेहरबानी याच जोडीने लावून दिला होता. काय बोलाल या जोडीला? काय ना, आईचा आशीर्वाद आहे आणि आईच्या आशीर्वादाच्या इथं जाऊन ही जोडीने 1 नंबर केला ना. आईच्या चरणाचा गुलाल, त्याच्यासारखे भाग्यवान आम्ही म्हणजे खूप भाग्यवान आहेत. कारण की या 2 नंदींनी जाऊन तिथे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आईच्या चरणाचा गुलाल आणि पहिला मैदानाचा पहिला मानकरी आम्ही आयुष्यभर हे विसरणार नाही कधी. कारण की ही जोडी तिथे नंबर 1ला पळाली होती आणि आज पण त्या जोडीची चर्चा आहे आणि आज पण ती जोडी तेवढ्याच स्पीडनी, तेवढ्याच ताकदीने पळते. दादा, आम्ही तुमच्याशी संवाद साधत असतो पडद्यामागे, म्हणजे पडद्यामागे आपली बातचीत असते. पण आता जेव्हा ऑन कॅमेरा जेव्हा येतं ना, तेव्हा जेव्हा आम्ही राहुल दादांबद्दल कुठले शब्द विचारतो तेव्हा पब्लिक अशी कमेंट करतं की काय नाही, मिलिंद दादा फक्त तोंडावरती एक बोलतो आणि याच्यावरती. दादा, तुम्ही आता ऑन कॅमेरामध्ये स्पष्ट सांगा, कारण का आम्ही बघितलंय की आम्ही या जोडीला एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले आणि किती सक्सेसफुल होतं हे तुम्ही आता पाहताय. काय बोलाल तुम्ही त्यांना? मी तर कधी पण तयार आहे आणि पप्पू शेठ आणि राहुल शेठचं नेहमी बोलणं पण होतं. त्या दिवशी शुभम बोलला काय, ही जोडी भुंगा आणि सैराट ही गाडी कंटिन्यू पळतच राहिली पाहिजे. मेहरबान आणि महबूब आणि मथुर ही 3 वर्षे सलग यांनी काल गाजवलं, यांनी 5 वर्ष. आज शुभमच्या तोंडामध्ये आणि यांनी कधी पण सांगावा, राहुल शेटनी पप्पू शेटला कधी पण फोन करावा आणि का बाबा आपल्याला ही गाडी पळवायची. त्या टायमाला माझा 100% त्याला होकारत असेल. पप्पू शेट, राहुल शेट दोघं ठरवतील. आणि जर हे सगळं मी ऑन कॅमेरा बोलतोय आणि कधी जर राहुल शेटनी फोन केला किंवा पप्पू शेटनी फोन केला आणि कुठं मीने विरोध केलाय, तर राहुल शेटनी या तर शुभमनी, गौरवनी, कोणी पण बाईटमध्ये सांगावं का मिलिंद शेट तोंडावरती एक ऑन कॅमेरा एक बोलतो आणि मागून एक बोलतो. हे धंदे माझे नाही, जे बोलणार आहेत ते खूप लांब आहेत आणि आम्ही आता हा क्षेत्र कुठेतरी चांगल्या मार्गाला घेऊन जायचा प्रयत्न करतो. कारण की माझी स्वतःची एक हीच जिद्द आहे. कारण की हा खेळ बघा तुम्ही, भुंगाचा इतिहास काढा. भुंगा जसा एकमेव बैल असेल, काल पळाला आहे आणि आज पण
परत विरोधात पळाला, उद्या परत पैऱ्यात पळाला. निंबाळकर सरांच्या बरोबर माझ्या स्वर्गवासी निंबाळकर सरांच्या सोबत माझ्या 2 गाड्या जमल्या होत्या. एकदा त्यांच्या विरोधात जमली होती आणि त्यांच्या सोबत जमली होती, राहुल शेठच्या नावाने पळायच्या होत्या. पण हा क्षेत्र आम्ही चांगल्या प्रमाणे चालवायचा प्रयत्न करतो आणि चांगलंच आहे आणि चांगलंच चालत राहणार एवढं मला माहिती आहे. म्हणजे नक्कीच आता ऑन कॅमेरा दादानी सुद्धा सांगितलंय की मथुर आणि भुंगा जेव्हा दादांना पाहिजे असेल तेव्हा नक्कीच ती पैऱ्यामध्ये पळेल. हीच लोकांची इच्छा, ती भुंगा आणि मथुर सुद्धा एका पैऱ्यात पळावा आणि ती जोडी पळताना दिसावी. आणि दादाने आता स्पष्ट शब्द सांगितलं, जर मी फोन केला तेव्हा माझा त्या साईडनं होकार असेल. तुम्ही वाटलं तर जेव्हा राहुल दादा आणि शुभम दादाची बाईट गेलं तेव्हा सुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट्समध्ये सांगू शकता. दादा धन्यवाद तुमचे, तुम्ही अशा पद्धतीचे मैत्रीपूर्ण शर्यत खेळण्याचा प्रयत्न करतात. त्या दिवशी पण अशा कमेंट्स आल्या होत्या की मथुरच्या जेव्हा सुंदरची गाडी पडली होती साईचा तेव्हा मिलिंद दादांना माहिती नव्हतं का मथुर नव्हता. आणि दादा तेव्हा तुम्ही सुद्धा स्पष्टीकरण दिला होता. आज पण राहुल शेठचं नाव होतं, पण मला माहित होतं राहुल शेठचं स्वतःचं नाव असलं का मी फिरवलं असते तर बात वेगळी आहे. आणि साईचा सुंदर आज बघा दुसऱ्याच्या विरोधात पळायला निघाला. आज पळायला पण वाटतं निघालाय का पळायला आहे, पण आज बघा तुम्ही म्हणजे बैलगाडीचे क्षेत्र कोण कोणाच्या गळ्यामध्ये पळेल सांगता नाहीत. पण त्यावेळेला सुंदरचं नाव नाही तर तुम्ही फिरवलंच नसतं. आणि जेव्हा पण शर्ती आमच्या होतील त्या विचारून मैत्रीपूर्ण शर्ती होतील, कुठं राग रूस मनामध्ये न ठेवता. राहुल शेठ बोले उद्या शर्ती करायचं तरी पण आपण तयार आहे. प्रेमाच्या शर्ती आम्ही दोघं पहिला जशी सुतावरती एकत्र उभे राहायचो तसे उभे राहू, दोघं एकत्र बाईट देऊ. बघा कुठेतरी काही लोक फक्त भांडणं लावायच्या मागे असतात, ते भांडण न लागता आम्ही एकत्र प्रेक्षकांसाठी एकत्र येऊन एक आनंद त्यांना देण्याचा प्रयत्न करू. दादा आज भुंगा आणि सैराट नाही तर भुंगा आणि मेहरबानचं नियोजन कसं काय झालं? बघा कान्हा शेठचा रात्री फोन आला होता मला का शेठ आपली गाडी जमते, मला बैल द्यायला लागेल. माझ्या इज्जतचा सवाल आहे, तर कुठे मित्राची इज्जत लागली असेल तिथे मिलिंद पाटील कधीच माघार घेणार नाही. कारण की आमचे सगळे मित्र मला जीवाला जीव लावतात. माझा वाईट काळामध्ये माझे सगळे मित्र सोबत होते, आज पण ते सगळे मित्र सोबत आहेत, म्हणून त्यांना विसरून जमणार नाही. कारण की त्यांची साथ आणि त्यांची सोबत माझ्या सोबत नेहमी असते. त्याच्यामुळे मी मित्रांशी कधीच पाठीमागून वार करणारा नाहीये. मी मित्रांच्या सोबत ते खड्ड्यात जात असतील तरी मी त्यांच्यासोबत खड्ड्यात जाईल, तरी कुठंच कमी नाही. पण काय माझा स्वभाव कोणाला पटतो कोणाला नाही पटत, कोण माझ्याबद्दल चुकीची भावना ठेवते, ते काय मनामध्ये न ठेवता तुम्ही कधीतरी जवळ येऊन बघा. जवळ आल्यानंतर तुम्हाला कळेल का मिलिंद पाटील काय चीज. म्हणजे मित्रांच्या चढत्या कालात पण तुम्ही सोबत असाल आणि उतरत्या कालात पण सोबत असाल. आता बरेचसे आमची मंडळी आहे. त्या दिवशी परवा दिवशीच आपला हा मेहरबानची गाडी पराजित झाली. बरेचसे आमचे मित्र आहे की नाही मेहरबान असं एवढा नाही पळाला तेवढा नाही पळाला, पण मला मेहरबानवरती विश्वास आहे. मला माहिती आहे मेहरबान काय चीज आहे आणि मेहरबाननी ते सिद्ध करून दाखवलं. आता आपला महबूब गेलाय शर्यतीला, काय शुभेच्छा द्याल? 100% बघा योगी बैल आमच्या घरातला बैल आहे. योगीची सोबतची आवी वगैरे भूषण वगैरे बंटी वगैरे हे सगळे आमचे नातेवाईक आहेत आणि ती मंडळी आमच्या सोबत असते. आणि बदलापूरचा योगी बैल पण हा प्रसिद्ध बैल आहे, त्याच्यामुळे काय नाही त्याला पण शुभेच्छा. 100% तो विजय प्राप्तच झाला. दादा आज तुम्ही मला वाटतं निघालायत आणि आज आम्हाला वाटलं भुंगा सैराट आणि पुन्हा एक शर्यत पाहायला भेटेल. निघालच होतो, ती पण शर्यत झाली असते पण थोडी संघटनेने नियमाटी घालून दिलं त्याच्यामुळे आम्ही थांबलो. येणाऱ्या काळामध्ये परत महाराष्ट्राची जी A1 जोडी आहे ती 100% आपल्याला बघायला भेटेल. आपला आता शिवरात्र जवळ येतो, सगळ्यांना शिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व बैलगाडा मालकांना प्रेक्षकांना. आता नंदी घेऊन आम्ही आपल्या किळकालेश्वर देवाचं दर्शन घ्यायलाच चाललो. आपला भोंगा घेऊन भोंगा गेला होता, पण अशी तुमच्यासारखे माझ्या युट्यूब मित्रांच्या बोलण्यामध्ये ती गोष्ट आठवली. कारण की जेव्हा मी सकाळी येत होतो तेव्हा येताच बोललो तेव्हा आज तुझ्या दर्शनाला माझा भोंगा मी घेऊन येईल. तसंच मी आता भुंगा अर्ध्या रस्त्यातून परत बोलून इथून किळकालेश्वराचं दर्शन घ्यायला चाललोय. जाता जाता आम्हाला नाही माहिती पण आम्ही फॅन्स अख्खा महाराष्ट्र ती वाट बघते. चौकट राहुल दादा, मिलिंद दादा, भुंगा, मथुर. आज वाटलं होतं कुठेतरी खिडकाली मैदानात हे चौकट एकत्र होते कुठेतरी येईल एकत्र. ना 100% येईल. त्याच्यामध्ये काय लांब नाही तो क्षण, जवळच क्षण आहे. काय कुठलाच मनामध्ये कुठली शंका नाही, ते जवळच्या लवकरच येईल ते. आणि लवकरच मथुर भुंगा मिलिंद पाटील राहुल पाटील आणि ड्रायव्हर विठ्ठलनाथ असणार एवढं पण सांगतो मी तुम्हाला. दादा तू काय बोलल, तू आज मथुरच्या गाडीवर होतास पेहऱ्याला, काय बोलल दादा मथुर बद्दल? तू आज दादा सोबत पण मथुर बद्दल काय बोलशील? खूप छान गाडी पळाली. सूरज होता, म्हणजे अभिनंदन करतो सूरजचे. सूरजला गेलो बरं, माझा आपला बैल होतो वरचा बापल्या, तर सूरजला बोललो असा असा बैल हाकल. सूरज मला बोलला नाही पारला, बोलतो तू गाडी हाकल, बोलतो तू पण हाकलतो गाड्या. आपला तेजा झाला, चांगल्या म्हणजे दादानी पण त्या दिवशी विश्वास ठेवला माझ्यावर, तेजाची गाडी हाकलायला दिली, तो पण चांगला पळाला. गाडी म्हणजे आता चालू आहे आपला प्रयत्न. तू काय बोल, भुंगाला तर तू बघतोयस आणि भुंगा कसा पळतोय, मथुर आणि भुंगा जेव्हा एकत्र येणार तेव्हा तुला काय वाटतं? तर तेव्हा महाराष्ट्राला वेळ लागेल, म्हणजे
वेडा करून टाकेल ती जोडी पलतानी. आणि दादा तो क्षण कसा असेल, तो व्हिडिओ राहुल दादा आणि मिलिंद दादा आणि मुंगा आणि मथुर विजयाचा गुलाल घेतात आणि ते पडद्या पुढे व्हिडिओ येणार तेव्हा क्रॅश होईल, मला वाटतं तो नेट जाम होईल असं तरी वाटतंय. काय नाही, अखंड महाराष्ट्र मथुरवरती प्रेम करते, राहुल शेटवरती प्रेम करतो, भुंगावरती प्रेम करते, माझ्यावरती प्रेम करते, सगळे प्रेम करणारे ते आहेत. मी नेहमी सांगत असतो हा बैलगाडी क्षेत्राला चांगलं चाललाय. वाईट कमेंट करणाऱ्यांना पण तुम्ही आज चांगले कमेंट्स करा आणि चांगलं ह्या कधी आम्ही एकत्र येऊ त्याच्या मागे काहीतरी वाईट कमेंट्स करू नका. हे सगळं चांगलं क्षेत्र चाललंय, याच्यामध्ये आणखीन चांगलापणा कसा येईल त्याच्या मागे लागा. कधी लवकर येऊन शर्यती होतील आणि आनंदाच्या शर्यती होतील त्याच्या मागे जास्त लागा, एवढंच सांगेल. नक्कीच. आता मी सर्जाची मुलाखत घेतली, बाईट तुम्ही बघितलेत असेल गोडचा सर्जाची. त्यानं सुद्धा प्रश्न केला होता की तुम्ही पण बोलत आहे भुंगा आणि सैराट मुंबईची A1 जोडी आणि लोकांना सर्जा आणि मेहरबान एकत्र पलताना बघायचं की लोकांना वाटतं जसं भुंगा आणि सैराट टॉप आहे ना तसा सर्जा आणि मेहरबान टॉप मध्ये पळे. काय म्हणतात? चारही नंदी पळणार आहेत, शेवटी हारजीत आहे, एक तर जितणार एक तर हारणार. पण आमच्या 4 जणांमुळे अखंड प्रेक्षक मजा घेतील त्याच्या मागे जास्त आमचा आनंद राहील, कारण की त्यांच्यासाठी हा खेळ होईल. कान्हा शेठ असेल, परत आपला अरुण शेठ असतील, जगदीश शेठ असतील, नाना प्रधान असतील, इकडे आमचे पप्पू शेठ आहेत, आकिब शेठ आहेत, आमची सगळी मंडळी आहेत. हे सगळेचे एक बैलाचे मालक चांगले आहेत सगळे. कोण असं याच्या मनामध्ये कुठला राग रोष नाही आणि ज्या टायमाला हे पळतील त्या टायमाला ठरवून लवकरात लवकर हा क्षण आणू. प्रेक्षकांसाठी 4 नंदी चांगले पळतील. आता मुंबईमध्ये टॉपचे नंदी घडतायत आणि घडून हाणतायत लोक. कोणी आदत असताना त्याला तयार करतात आणि कोणी चांगली टॉपची खरेदी करून मुंबई गाजून आपला घाट सुद्धा गाजवत आहेत. कसा वाटतं आनंद? काय आनंद आहे बघा, प्रत्येक नंदीच्या मागे मेहनत आहे. मेहनत, कष्ट पाहिजेत आणि नीतिमत्ता ही साफ पाहिजे. आपल्या घरी 10 बैल असून उपयोग नाही, त्यांच्या मागची मेहनत आणि त्यांच्यावरती लक्ष आणि त्यांना नेहमी सराव दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तर त्याच्या दावणीला यश 100% प्राप्त होतं. चला आता झाली माझी मुलाखत. आता मी जाता जाता तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? काय नाही, चांगला खेळ चाललाय, चांगला खेळ राहू द्या, कुठं बोटा घालत बसू नका. मस्त खेळ चाललाय, आनंदाचा खेळ चाललाय. संघटना पण सक्रिय, सगळ्या गोष्टींवरती नियम अटींना धरून सगळे गाडा मालक आमच्यासारखे गाडा मालक शर्ती खेळतात. ते वेगळी वल्ग न करून वेगळे काहीतरी गोष्टी लोकांसमोर आणून कुठला क्षेत्र दुसरीकडे नेऊ नका. हा चांगला क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये उतरा, या क्षेत्राचा आनंद घ्या. जुने जागते छकडेवाले असेल त्यांना ह्या क्षेत्राचा आनंद घेऊन एक वेगळी मजा घ्या, पण कुठेतरी काहीतरी वेगळं वलन लावू नका. प्रेमाचा खेळ आहे, प्रेमाचा खेळच लोकांना सगळ्यांना खेळू द्या. दादा मला जाता जाता आठवलं म्हणून मी तो प्रश्न घेतोय. आपल्या भोंगाला सुद्धा लागलं होतं. आता खिडकाली मैदानात भरपूर चेंजेस केलेत आणि असं चेंजेसच व्हायला पाहिजे आणि टेम्पो पण आता मध्ये जाताना दिसत नाही, जेणेकरून नंदी नाही ह्या बघा, या गोष्टीवरती तर माझा पहिल्यापासून विरोध होतो, कारण की हा जे मार्ग जो नंदीला लागलाय त्याचा सगळ्यात माझा भोंगा पण मागच्या वेळेला ज्या मला 2 महिने बसला त्या टायमाला असंच झालं होतं, कारण की त्याच्या मागची जी त्रास मालकाला होतो, नंदीला पण होतो, पण तो नाही सहन करू शकत. आजचा जो नियोजन होता अतिशय सुंदर होता. प्रत्येक गोष्टीचे त्यांनी विचारपूर्वक सगळ्या केल्या. तर ह्याच गोष्टी प्रत्येक आयोजकांनी करा. आपल्यामुळे दुसऱ्या नंदींना त्रास होता कामा नये. आयोजकांनी भले काय असे तुमचे पर्सेंटेज 10च्या जागी 20 करा, पण नंदींना त्रास मित्रांनो होऊन देऊ नका, याची आयोजकांनी काळजी घ्या. आणि मला तरी वाटतं जे बैल स्वतः टेम्पो मध्ये घेऊन येतात त्यांनी स्वतः टेम्पो लांब लावला पाहिजे, टेम्पोसाठी जागा दिली पाहिजे, याच आवारात टेम्पो लागला पाहिजे. कसं आहे, काही लोक घाईमध्ये असतात, काही लोकांना तेवढी पटकन समजून नाहीत, कारण की सकाळी उठल्यापासून आपल्या नंदीला धुणं फिरणं समजवणं, माणसं पोरं विरे चला रे दवा, तर माणूस थोडा डिस्टर्ब मध्ये असतो. पटकन टेम्पोला जागा दिसली, उतरली, टेम्पोवाला आपला टेम्पो घेऊन लॉक लावून निघून जातो, त्याला कळत नाही, कारण की ती भाड्याची टेम्पो असते. पण आयोजकांनी पण त्याच्या मागे लक्ष दिलं पाहिजे. त्या टेम्पोवाले जर टेम्पो काढली नाही मग त्याच्यावरती तुम्ही कायदेशीर कारवाई करा आणि त्याच्यावरती तुम्ही हे करा. चला, विठ्ठल नाना कधी येतील? विठ्ठल नाना लवकर देतील. मथुर भुंगा ज्या टायमाला पळत त्या टायमाला ड्रायव्हर तुम्हाला नानात दिसतील. धन्यवाद. धन्यवाद.